त्र्यंबक शहर परिसरामध्ये खूप जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता तुम्ही. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आलो आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेजवळील एक गाव आहे तोरंगण म्हणून, त्या गावामध्ये. तर त्या गावामध्ये कामानिमित्त आलो असता मला एक खूप सुंदर असं लोकेशन दिसलं मित्रांनो. तर म्हणून मी म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करूया. हे बघा, बघू शकता तुम्ही, पूर्णपणे हा ॲक्च्युली जंगल परिसर आहे. इथे गाडी आपण पार्क केली आणि आता हे बघा, बघू शकता तुम्ही माझ्या मागच्या बाजूला खूप जबरदस्त असं पूर्ण हा जंगलचा एरिया दिसतोय तुम्हाला. खूप मोठमोठे पर्वत दिसतील या बाजूला. आणि इथे त्र्यंबकेच्या जवळील एक गाव आहे. त्या गावाच्या तिथे बघू शकता मित्रांनो, काय धुकं आहे. इथे पाऊस पण सुरू आहे, धुके पण आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम काहीच दिसत नाही. अक्षरशः गाडी चालवायला पुढचं 100 मीटरचं सुद्धा अंतर आहे ना, दिसत नाही. बघू शकता तुम्ही गावामध्ये. आपण इथे आता मार्केटिंग करूया, नंतर आता पुढे जाऊया. तर हे आहे मित्रांनो नाशिक जवळील एक ठिकाण, विक्रमगड रोड आहे हा. तुम्ही बघू शकताय, इथे निसर्गाचं एक वेगळंच रूप तुम्हाला बघायला मिळतंय. बघू शकता तुम्ही, पाऊस पण चालू आहे आणि धुकं पण खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा निसर्गाचं एक चित्र आपल्या समोर आहे. घाट रोड आहे हा ऍक्च्युली. बघू शकता तुम्ही मागच्या बाजूला तुम्ही, हे बघा, इकडं सगळं धुकं दिसतंय तुम्हाला. हे बघा मित्रांनो, पूर्ण धुक्याचा रस्ता आहे हा. खाली खूप दरी आहे आणि आपण आता थोडं कामासाठी पुढे जातोय. आणि काम करता करता आपल्याला इथे व्हिडिओ बनवत आहे मी. बघू शकता आपण, सुंदर असं निसर्गाचं चारू बाजूला एकदम हिरवीगार झाडी दिसते तुम्हाला. लाईट पण लोकांनी लावलेल्या आहे गाड्याच्या, कारण धुकं एवढं आहे ना मित्रांनो. तर गाड्या, समोरची गाडी दिसायला खूप अडचण येतात. बघू शकता, सुंदर असा निसर्गाचं हे दृश्य दिसतंय तुम्हाला. बघू शकता निसर्गाचं सुंदर असं रूप. आता इथून बघा जवळच, हे बघा खूप छान असं पाणी पडतंय खाली. बघू शकता हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं लोकेशन दिसतंय तुम्हाला. बघू शकता जबरदस्त एकदम. वरती ना मित्रांनो तुम्हाला दिसतंय ढग दिसतात. ऍक्च्युली ढगामध्ये पूर्ण मोठा डोंगर आहे हा. वरती खूप मोठा असा आहे, पण ते त्याच्यामुळं कसं आहे, धुक्यामुळं ते आपल्याला ते दिसत नाही. खूप उंच जागा आहे आणि आपण एकदम आता खाली डीपमध्ये जातो. हा रस्ता बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. बघा इथे पण धबधबा, धबधबा पडताना लोक काही इथे व्यवसाय करतात. याच्यामध्ये
स्वीट कॉर्न्स वगैरे आहेत त्यांच्याकडे विक्रीसाठी वगैरे. बघू शकता हा पूर्ण रस्ता बघा, काय सुंदर दृश्य आहे ना मित्रांनो हे. तर हे आहे त्र्यंबकेश्वर जो आहे ना विक्रमगड रोड आहे मित्रांनो. आपण तिकडे चाललो आहे कामाला. तर रस्त्याने जाता जाता मला हे दृश्य दिसलं म्हणून मी याचा व्हिडिओ तयार केला आहे. तर ऑटो रोड आहे मित्रांनो. खूप रस्ता म्हणजे खतरनाक रस्ता आहे हा. हे बघा, बघू शकता तुम्ही, जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो. खूप खोलवर दरी आहे आजूबाजूला तिकडे. एकदम असं विलोभनीय असं एक दृश्य दिसतंय मित्रांनो तुम्हाला. तुम्ही बघू शकता पाऊस पण हलका हलका चालू आहे इथे आणि आकाशामध्ये तुम्हाला ढग पण दिसतील. खूप मोठ्या प्रमाणात ढग आहेत आणि पाऊस पण जोरात येण्याची शक्यता आहे. बघा, बघू शकता तुम्ही, खूप खोल आहे ॲक्च्युली इथून. जुगाड बघू शकता मित्रांनो. बघू शकता माझ्या समोर खूप एक मुलगा आहे, बाईकवर चालला आहे. त्याच्या बाजूला आहे ना किती घेऊन चाललाय तो, वाटतं चारा आहे गाईचा तो. त्याच्यावरती छानशी मुलगी बसलेली आहे बघा. याला म्हणतात जुगाड. हे शेतकऱ्यांचा जुगाड आहे मित्रांनो. मोटरसायकल आहे ती अक्षरशः, मोठी गाडी भरून टाकलेली आहे. बघितलं का मित्रांनो, हे फक्त शेतकरीच करू शकतात. तर हे बघा, बघू शकता मित्रांनो, नाशिकच्या परिसरामध्ये म्हणजे मी ज्या ठिकाणी कामाला आलो नाही ना त्या ठिकाणी बघू शकता इतका कोहरा आहे हा. तर समोरची गाडी सुद्धा अक्षरशः दिसत नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा, आता ही गाडी पार लांबून आली तरी दिसत नाही. आत्ताची गाडी दिसायला लागली. एकदम खूप मोठ्या प्रमाणात धोके पडले नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये. अक्षरशः म्हणजे तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही आजूबाजूला. हे पूर्णपणे एकदम भयंकर असं दिसतंय. निसर्गाचं एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतंय आज. बघू शकता सगळीकडे तशाच प्रकारचं रूप आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा मित्रांनो, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.